गोकुळ सोबत गोकुल। आज माळवाडी म्हसोबा देवाची यात्रा। पन्हा तालुक्यातील माळवाडी येथील जागृत देवस्थान म्हसोबा व हनुमान देवालयाच्या यात्रेचा आज शनिवारी मुख्य दिवस। गोडा नैवेद्य, सायंकाळी बैलगाडी मिरवणुका, करमणूक, सांस्कृतिक कार्यक्रम तर रविवारी जंगी कुस्त्या होणार आहेत। यामुळे गावात उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहावयास मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणाले। नमस्कार, मी संतोष खोत, सामाजिक कार्यकर्ता माळवाडी। गुढीपाडवा झाल्यानंतर येणाऱ्या शनिवार रविवारी आमच्या गावची यात्रा असते। ह्याही वर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात यात्रा होणार आहे। तरी यात्रेनिमित्त सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत, रविवारी रीतिरिवाजाप्रमाणे कुस्तीचं मैदान व जेवणाचा कार्यक्रम असणार आहे। तरी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्याकडून व माझ्या खुद परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। कासारी खोऱ्यातील माळवाडीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते। विविध करमणुकीचे कार्यक्रम असून शांततेने यात्रा पार पाडावी असे आवाहन उपसरपंच सागर पाटील यांनी केले आहे। नमस्कार, मी सागरबाबा पाटील, माळवाडी गावचा डेप्युटी सरपंच। आमच्या म्हसोबा हनुमान यात्रेच्या निमित्त गावात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचं सहर्ष स्वागत करतो आणि आम्हाने विकासासाठी सावकर साहेबांची मदत केली आतापर्यंत, त्यांचा मी धन्यवाद आभार मानतो। ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन तंटामुक्त अध्यक्ष सरदार खोत यांनी केले आहे। प्रथम अध्यक्ष माळवाडी, गुढीपाडव्याच्या नंतर येणार शनिवार रविवार अशी आमची यात्रा असते। शनिवारी गोडा नैवेद्य असतोय, रविवारी खरा असते, शनिवारी मिरवणूक बैलगाडी असं असते, रविवारी पाहुणे पैकी तिकडे असं कार्यक्रम असतो। चांगला कार्यक्रम असतो, गावात सगळी लोक सहकार्य करतात आणि आता 2-3 वर्ष हा चालू आहे। तर चांगल्या प्रमाणात चांगला खर्च असतोय मला किंवा एकदम लोकांचा ग्रुप आहे। हे सगळं होत असताना सुद्धा एक तंटामुक्त अध्यक्ष म्हणून गावाला विनंती करतो की हा कार्यक्रम, हा उरूस व्यवस्थित आणि एकामेकीच्या सहमतीने साल्यामानं व्यवस्थित पूर्ण व्हावा, चांगल्या रीतीने सादर व्हावा। गावातील लोकांनी यात्रेचा आनंद घेऊन यात्रा शांततेत पार पाडावी व पाहुण्यांनी माळवाडी शाळेला भेट देऊन पाहणी करून आपल्या गावात अशी शाळा बांधावी असे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष डॉक्टर के.पी. खोत यांनी सांगितले। नमस्कार, मी के.पी. खोत, अध्यक्ष क्रीडाई कोल्हापूर। माझं मूळ गाव कोतुलीपैकी माळवाडी, तालुका पन्हाळा हे असून आमच्या गावची यात्रा उद्या शनिवार दिनांक 19 रोजी आयोजित केलेली आहे। या यात्रेसाठी येणारे सर्व नातेवाईक, मित्रमंडळ या सर्वांचं या यात्रेच्या निमित्ताने मी या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो। खरं तर ही यात्रा पूर्वापार पारंपरिक पद्धतीनं जुलै महिन्यामध्ये प्रचंड पाऊस असताना ही यात्रा पूर्वापारपासून आम्ही करत होतो। परंतु मोठ्या पावसामध्ये येणारे पै पाहुणे, त्यांचं त्यामध्ये होणारं हाल आणि प्रचंड पावसामध्ये घरामध्ये त्यांची चांगल्या पद्धतीने व्यवस्था करू शकत नसल्यामुळे गावचे ग्रामपंचायत आणि गावकरी मंडळी एकत्रित निर्णय घेतला की आपण पावसाळ्यामध्ये फक्त देवाचा नैवेद्य या ठिकाणी करायचा आणि पाहुण्याच्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये आपण ही माही, त्याला आपण माही म्हणतो, ही माही आपण या ठिकाणी आयोजित करावी। आता या ठिकाणी उद्या ही यात्रा असल्या कारणानं अनेक ठिकाणावरून या ठिकाणी आमचे नातेवाईक, मित्रमंडळ सगळेजण लोक येणार आहेत। त्यांना खरं तर मी विद्यामंदिर माळवाडी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी विनंती करतो की कृपया आपण आमच्या विद्यामंदिर माळवाडी शाळेला आवर्जून भेट द्यावी आणि आपल्या सुद्धा गावातल्या विद्यामंदिर शाळेत बांधण्याचा जो संकल्प आहे, गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा जो संकल्प आहे, तो संकल्प करूनच आमच्या गावातून जावं अशी मी या सर्वांना या निमित्तानं विनंती करतो। यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले। माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे, कोतोली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।